Hello, good morning all. Myself SB Shinde and our instructor Vishal Magdum. So in today's video we are going to study about the lathe machine. तर आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला लेथचे बेसिक पार्ट्स कुठले कुठले आहेत या रिलेटेड बघायचं आहे, प्लस लेथवर कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात तर ते ऑपरेशन्स तुम्हाला इथे करून दाखवले जातील. तर ते आता आपण वन बाय वन बघणार आहेत. लेथ मशीनचे पार्ट हे हेडस्टॉक, टेलस्टॉक. हा आहे चक. हा चक आहे, हा थ्रिजॉ चक आहे. दोन प्रकारचे चक असतात. एक फोरजॉ चक असतोय, एक हा थ्रिजॉ चक आहे. दोन प्रकारचे चक असतात. हा टूल होल्डर आहे. यामध्ये आपण सिंगल पॉईंट कटिंग टूल पकडले जाते. हा आहे बेड. हा बेड आहे पूर्ण. खालचा आहे लेग आहे, त्याला बेस म्हणतोय आपण. हे आहे नर्लिंग टूल. आपण या लेथ मशीनवरती दोन प्रकारे फीड देतोय. ते एक हॉरिझॉन्टल फीड, एक क्रॉस फीड. हॉरिझॉन्टल फीड आपण टर्निंगच्या वेळी यूज करतोय आणि क्रॉस फीड आपण फेसिंगच्या वेळी यूज करू शकतोय. हा लीड स्क्रू. हे आहे हँडेल. हे हॉरिझॉन्टल हँडेल आहे. हे क्रॉस हँडेल आहे. जॉब लावे. हे आहे की. ह्या कीच्या सहाय्याने आपण या चेकमध्ये जॉब आपण क्लॅम्प करू शकतो. हे आहे की. हा आहे जॉब एम एस राऊंड बार आहे. हा आपण सुरुवातीला कटिंग केला साईजमध्ये. आपली साईज घ्यायची आहे आपल्याला 80 सेंटीमीटर. जॉब आपण चकमध्ये सुरुवातीला पकडायचा. पहिल्यांदा आपण फेसिंग करून घ्यायची एक साईड. त्यानंतर आपण त्याच्यावरती मार्किंग करून 80 सेंटीमीटरचं बरोबर हाईट गेजनं मार्किंग करायचं. मार्किंग केल्यानंतर जो राहिलेला भाग आहे मार्किंग काढलेला आहे तेवढा भाग आपण फेसिंग करून घ्यायचा. हे आहे सिंगल पॉईंट कटिंग टूल. याच्या सहाय्याने आपण फेसिंग करून घेणार. या कीच्या सहाय्याने हा जॉब क्लॅम्प झाला. मशीन आपण ऑन केलं. लहान लहान कट लावून आपण जॉब फेसिंग करून घेणे. ही पहिली प्रोसेस झालेली फेसिंग प्रोसेस झालेली आहे.
ही पहिली प्रोसेस झालेली आहे. एक बाजू फेसिंग झालेलं आहे. त्यानंतर आपण हाईट गेजच्या साहाय्यानं मार्किंग करून आपल्याला साईज करायची आहे 80 सेंटीमीटर. दुसरी साईड घेऊन ही जॉबची दुसरी साईड, ही पण आपण साईजनुसार फेसिंग करून घ्यायची. फेसिंग झालेल्या जॉबची साईज आपण चेक करायची आहे. आपल्याला साईज पाहिजे आहे 80 सेंटीमीटर. वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने आपण साईज चेक करायची. चेक झाल्यानंतर पहिलं ऑपरेशन झालं आपलं फेसिंग. फेसिंग झाल्यानंतर आपण ह्या दोन बाजू फेसिंग करून घेतल्यानंतर आपण टर्निंग करून घ्यायच्या. आपण परत जॉब क्लॅम्प करायचा. ज्यावेळी फेसिंग करत होतो त्यावेळी आपलं टूल 30 डिग्रीमध्ये होतं. आता आपण टूल बरोबर सेंटरला सेट करायचं. हं, 10 डिग्रीमध्ये सेट केलेलं आहे. त्यानंतर आपण टर्निंग करून घ्यायचं. ॲक्च्युली ही साईज असणार 40 सेंटीमीटर, त्यानंतर 40 mm असणार. त्यानंतर आपण 38 साईज करायचे.
तर आत्तापर्यंत तुम्ही बघितलं मगाशी तो MS चा जॉब होता. ही जे पोर्शन रिमूव्ह केलेलं मटेरियल ह्याला टर्निंग प्रोसेसनं केलेलं आहे. ह्या प्रोसेसला जे केलेलं आहे ते टर्निंग आहे. आणि जे साईड्स आहेत, जे साईड मटेरियल रिमूव्हल प्रोसेस होती त्याला फेसिंग म्हणतात. तर हे फेसिंग आणि टर्निंग, तर आता ह्या दोन प्रोसेस आता आपण बघितलेल्या आहेत. आता आपण टेपर टर्निंग कसं करतात आणि त्यासाठी काय काय सेटिंग केले जातात ते आपण आता बघणार आहे. तर टेपर टर्निंग, तर आपल्याला हा तयार जॉब आहे. तर ह्यामध्ये जे ही प्रोसेस दिसते तर ही आहे नर्लिंग केलेली, आणि ही जी केलेली आहे ही टेपर टर्निंग आहे. आणि इथं जे आहे ते थ्रेडिंग आहे. इथं जे आहे ते थ्रेडिंग आहे. तर आता आपण हाच पुन्हा एकदा जॉब माउंट करतोय आणि ह्या जॉबवरच नर्लिंग प्रोसेस आणि टेपर टर्निंग प्रोसेस कशी केली जाते तर ते आपण आता बघणार आहोत. तर हे टेपर टर्निंगसाठी किती टेपर ठेवायचं आहे त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये कॅपिटल डी म्हणजे हा जो मोठा डायमीटर आहे मायनस स्मॉल डी हा जो छोटा डायमीटर आहे हे, तर कॅपिटल डी मायनस स्मॉल डी डिवायडेड बाय 2L. 2L म्हणजे L म्हणजे ही लेंथ. तर ह्याचा डायमीटर आहे 38, ह्याचा आहे 30 आणि लेंथ जी आहे ही 24 आहे, 28 आहे. तर 28 दोन्ही 56 म्हणजे डी मायनस डी किती आला 8 डिवायडेड बाय 56 तर 0.14 हे 13-14 डिग्री आपण इथं अँगल सेट करतोय. तर इथं जो अँगल सेट करताना टेपर टर्निंगसाठी हा 14 डिग्री ते 15 डिग्री यामध्ये हा अँगल सेट केला आणि त्यानंतर ते इथं टूल माउंट करतोय आणि तो टेपर टर्निंग आपण प्रोसेस करणार आहे. तर आता टूल कसं लावतात हे जे आहे हे टूल आहे. तर टूल कसं लावतात चेक बघा एकदा. या टूल पोस्टमध्ये टूल आणि टूल होल्डर आहे तो. तर ते टूल होल्डर जो आहे तो टूल पोस्टमध्ये बसवला आहे आणि ही त्याची की आहे ज्यानं ते टाईट करतात. प्रॉपरली त्याला टाईटनिंग करून घ्यायचं आहे, नाहीतर प्रोसेसच्या वेळी ते टूल निघू शकतं आणि जॉब तुमचा डॅमेज होणार आहे. तर प्रॉपर टाईट करून घ्यायचं आहे ते. तर टूल माउंट झालेला आहे. मग सांगितलं तसं टूल पोस्ट आहे, चक आहे, 3 जॉ चक आहे आणि 3 कनेक्शन्स आहे त्याला. हेडस्टॉकमध्ये तो माउंट केलेला. आता हा आपण जॉब त्यामध्ये फिट करतोय. जॉबसुद्धा प्रॉपर टाईट करून घ्यायचा आहे, कारण की जेव्हा आपण त्यावर या टूलिंगचा जेव्हा फोर्स अप्लाय करतोय तर जॉबची अलाइनमेंट चेंज होता कामा नये. जर जॉबची अलाइनमेंट चेंज झाली तर जे प्रॉपर फिनिशिंग आहे ते आपल्याला मिळणार नाही. तर त्यासाठी जॉबसुद्धा प्रॉपर टाईट करून घ्यायचा आहे चकमध्ये. आता आपण टेपर टर्निंग प्रोसेस सुरू करतोय. टेपर टर्निंगसाठी मुवमेंट जी आहे ती ह्या व्हीलनी द्यायची आहे. डिलीट करतो. बघा ही जी मुवमेंट आहे व्हीलची ती सुद्धा स्लोली करायची आहे. जर फास्ट तुम्ही केली तर तुम्हाला सरफेस फिनिश प्रॉपर मिळणार नाही आहे.
तर बघताय तुम्ही जे टर्निंग झालं इथे ते टेपरमध्ये झालं, एका स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे. मग आधी जे टर्निंग होतं ते स्ट्रेट लाईनमध्ये आपण केलं होतं. तर ह्यामध्ये जे टर्निंग झालेलं आहे, हे जे जॉबमध्ये जे टर्निंग केलं होतं आपण एका लाईनमध्ये आहे, त्यामुळे हे नॉर्मल टर्निंग झालं. हे होते ती फेसिंग प्रोसेस झाली. आणि इथं जे केलेले आहे ते टेपर टर्निंग. टेपर टर्निंगसाठी काय केलं तर बिगर डायमीटर मायनस स्मॉलर डायमीटर डिवायडेड बाय 2L डिवायडेड बाय 2L. एल म्हणजे ही लेंथ, आणि ते जी लेंथ येते समजा 0.14 आलं तर 14 डिग्री जो अँगल आहे तो इथं आपण यामध्ये सेट करतोय. आणि जी मुवमेंट द्यायची आहे ती मुवमेंट ह्या व्हीलनी मुवमेंट द्यायची आहे तुम्हाला टेपर टर्निंगसाठी. रेग्युलर टर्निंगसाठी तुम्ही ह्या व्हील वापरायचा किंवा फेसिंगसाठी तुम्ही हे व्हील वापरलेला आहे फेसिंगसाठी. तर टेपर टर्निंगसाठी जे हे टूल पोस्टचं जे व्हील आहे ते वापरून तुम्हाला टेपरचा जो फीड द्यायचा आहे. आता आपण नर्लिंग प्रोसेस बघतोय. तर नर्लिंगचं टूल ऑलरेडी सेट आहे, फक्त त्या टूल पोस्टची पोझिशन चेंज केली. हे जे दिसत आहेत हे नर्लिंग टूल्स आहेत, दिसत आहेत तुम्हाला. तर ह्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हे तुम्हाला अँगलमध्ये नर्लिंग आहे, क्रॉस नर्लिंग्स आहेत, ठीक आहे. तर हे वेगवेगळे नर्लिंगचे टाईप्स आहेत. जे तुम्हाला पाहिजे त्या नर्लिंग व्हील्समध्ये हा तुमचा जॉब पकडायचा आणि तुमचा जो मोटर आहे चालू केले चक फिरायला लागले ते ऑटोमॅटिकली नर्लिंग होणार आहे. आता बघा प्रोसेस. आता ते आपण नर्लिंग व्हील सेट करतोय. तर बघता इथं नर्लिंग प्रोसेस जी आहे ती ह्यावर झालेली आहे. आधीचा प्रोडक्ट कसा होता, आधीचं फिनिश आणि आता जे फिनिश तुम्ही बघताय नर्लिंग, त्यावर काहीतरी टेक्स्चर दिसतं इथं. तर ह्या प्रोसेसला म्हणलेलं आहे नर्लिंग. तर ही झाली प्रोसेस नर्लिंग आणि हे झालं नर्लिंग टूल. आता आपण बघायचं थ्रेडिंग कसं करायचं आणि ड्रिलिंग कसं करायचं. आता आपण थ्रेडिंग कसं करायचं ती प्रोसेस बघतोय. आता बघताय तुम्ही प्लेन आहे. आता ह्यावर आपण थ्रेडिंग करणार आहे. थ्रेडिंग टूल बसवलेलं आहे. हे जे टूल आहे हे थ्रेडिंग टूल आहे आणि हे तुमचं आता दिसतं इथं. हा पूर्ण टर्निंग केलेला पाथ आहे. यावर आपण आता थ्रेडिंग करणार आहे. तर टूल सेट केलेला आहे.
सेटिंग करून घेतलेलं आहे गिअरमध्ये. त्यानुसार जो जॉब आहे ऑटोमॅटिक दोन्ही साईडला मूव्ह होतो आणि तुम्ही इथं बघताय थ्रेडिंग व्हायला चालू झालेलं आहे. हे दाखवा, हे जे फिटिंग हे पण त्याला ऑटोमॅटिक गिअर्स अरेंजमेंट केलेली आहे. आता बघता तुम्ही ऑटोमॅटिक मूव्ह होत आहे. ऑटोमॅटिक गिअर आहे तिथे खाली. इथून थोडा थोडा फीड जो आहे तो वाढवला जातोय. तर बघता तुम्ही इथं हे अशा प्रोसेसनं हे थ्रेडिंग जे आहे दिसतं ह्यावर थ्रेडिंग. तर ही थ्रेडिंग प्रोसेस ही केली जाते. थ्रेडिंगसाठी स्पेशल टूल असतं, ते टूल सेट केलं जातं आणि त्यानंतर थ्रेडिंग प्रोसेस जी आहे ती केली जाते. तर आत्तापर्यंत आपण बघितलं टर्निंग, टेपर टर्निंग, फेसिंग, नर्लिंग आणि थ्रेडिंग. तर आता पुढची प्रोसेस जी असेल, समजा तुम्हाला इथं एक होल क्रिएट करायचा आहे किंवा ड्रिलिंग करायचं आहे, तर त्यासाठी हे ड्रिलिंग टूल जे आहे, हे ड्रिल बीट जे आहे ते ह्या हे टेलस्टॉकमध्ये बसवलं जातं आणि टेलस्टॉक तुम्ही पुढं मूव्ह करून ह्या व्हीलच्या साहाय्याने टेलस्टॉक तुम्ही पुढं मूव्ह करू शकताय आणि त्या जॉबमध्ये ड्रिलिंग करू शकताय. तर आता आपण हा टेलस्टॉक जो आहे हा सेट केलेला आहे. त्यावर हे टूल जे आहे ते सेट केलेलं आहे. दिसतंय हे सेंटरला होल वगैरे पाडण्याचं किंवा ड्रिल करायचं काम जे आहे ते त्यासाठी जे टूल वापरलं जातं ते टूल ह्या टेलस्टॉकमध्ये माउंट केलं जातं. टेलस्टॉकमध्ये ड्रिलिंग टूल जे आहे ते फिट केलेलं आहे. तर आता हे जे ड्रिलिंग प्रोसेस बघा. या व्हीलच्या साहाय्यानं फीड जे आहे ते दिलं जातं आहे. जसं जसं व्हील फिरवतोय तसं ते थ्रेडिंगचं टूल आहे ते पुढं जात आहे. सॉरी, ड्रिलिंगचं जे टूल आहे ते पुढे जात आहे. 10 mm ड्रिल हे पुढे जात आहे आणि तुमच्या ज्या जॉबमध्ये आहे ते ड्रिल करतं. तर ही ह्या मेथडनं ड्रिलिंग प्रोसेस जी आहे ती ड्रिलिंग प्रोसेस केली जाते. तर दिसते तुम्हाला, दिसते आतमध्ये होल क्रिएट केलं गेलं विथ द हेल्प ऑफ धिस ड्रिलिंग टूल आणि ते ड्रिलिंग टूलसाठी हे टेलस्टॉकचा यूज केला जातो. तर ह्या मेथडनी ह्या मशीनवर हा जॉब परफॉर्म केला जातो आहे आणि हे प्रॅक्टिकल झाल्यानंतर हे जॉब आहे, तुमचे जॉब जे आहेत ते रिस्पेक्टिव्ह तुमच्या इन्स्ट्रक्टर जमा केले जातात. ते चेक करतात की तुम्हाला जे ड्रॉइंग दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही ड्रॉइंग किंवा हे जॉब जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे का, आणि हा जॉब तुमचा असा तयार होतो. ही प्रोसेस जी आहे ही नर्लिंग आहे, ही आहे टेपर टर्निंग आहे,
ही थ्रेडिंग आहे आणि आतमध्ये जी केली ती ड्रिलिंग आहे. ठीक आहे. तर हे झालं आपल्या लेथच्या प्रोसेस रिलेटेड. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मिलिंग प्रोसेस बघणार आहे. थँक्यू.